प्रेक्षको नमस्कार। खरं तर आज चिंचवड आणि कसबा या दोन पोटनिवडणुकींचा निकाल होता आणि या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। आज आपण आता जे बोलणार आहोत, खरं तर कसब्यात जे काँग्रेसला जमलं ते चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात अजित पवारांना का जमू शकलं नाही यावर आपण आज बोलणार आहोत। खरं तर कसब्यामध्ये 28 वर्षांचा असणारा गड हा सुरुंग लावून पूर्णपणे उद्ध्वस्त केलाय रवींद्र धंगेकर आणि काँग्रेस। अर्थात जरी महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर असले, महाविकास आघाडीचाच घटक पक्ष हा काँग्रेस असला, तरी सुद्धा ते काँग्रेसला जमलं आणि त्या ठिकाणी 28 वर्षांचा असणारा हा गड या ठिकाणी पराभूत करण्यामध्ये काँग्रेसला यश मिळालेलं आहे। रवींद्र धंगेकर यांनी या कसब्यामध्ये मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। कसब्याची निवडणूक ही पैशांची निवडणूक, पैशांचा पाऊस पडला आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहत होतो। या कसब्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, केंद्रातले अनेक मंत्री असतील, अनेक भाजपच्या दिग्गजांनी या ठिकाणी तळ ठोकून हे सीट या ठिकाणचा विजय करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले। परंतु कसब्यातील मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या या उमेदवाराला अर्थात हेमंत रासने यांना या ठिकाणी नाकारलेलं आहे आणि कसब्यातून रवींद्र धंगेकर हे तब्बल या ठिकाणी 11,000पेक्षा जास्त मतं घेऊन या ठिकाणी विजयी झालेले आहे। कसब्यामध्ये काँग्रेसला जमलं, धंगेकर विजय झाले। मात्र चिंचवडमध्ये आपण जर या ठिकाणी बोलायला गेलो, चिंचवडबद्दल जर आपण या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांचा मात्र मोठ्या मताधिक्याने पराभव झालेला आहे। पुणे हे शेजारी आहे, त्या शेजारी असणारा चिंचवड आहे। चिंचवडची ओळख एक वेगळी आहे। चिंचवड ही श्रीमंत महानगरपालिका आहे असं म्हणून सगळ्यांना माहिती आहे आणि या चिंचवडचा विकास आम्हीच केला हे अनेक वेळा अजित पवारांनी सांगितलेलं आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे चिंचवडचा विकास झाला आहे आणि तो राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे, हे नाकारून चालणार नाही। मात्र वारंवार चिंचवडची जनता, पिंपरी चिंचवडची जनता ही राष्ट्रवादी काँग्रेसला का नाकारते? याच पिंपरी चिंचवडच्या जनतेने 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याच राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारलं आणि 5 वर्ष पूर्ण सत्ता, पूर्ण बहुमत हे भाजपच्या हातामध्ये अर्थात आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांच्या हातामध्ये दिलं होतं। याच लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली आणि या पोटनिवडणुकीमध्ये खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, परंतु ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही आणि या ठिकाणी भाजपच्या उमेदवार म्हणून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली। महाविकास आघाडीचा जर का या ठिकाणी एकच उमेदवार असतं, जसं कसब्यामध्ये धंगेकर काँग्रेसचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी हेमंत रासने सरळ लढत झाली, अशी जर का चिंचवडमध्ये सरळ लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोघांमध्ये झाली असती तर निश्चितच याचा आपल्याला आजचा जो काही निकाल आहे हा वेगळा दिसला असता। परंतु या ठिकाणी बंडखोरी का झाली? या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सगळ्यात आधी जे नाव पुढे आलं ते होतं अपक्ष उमेदवार राहुल कलाटे। राहुल कलाटे यांना शेवटी 6 तारखेपर्यंत, कारण 7 तारीख ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती, 7 तारखेपर्यंत अपेक्षा होती की आपल्याला या ठिकाणी उमेदवारी मिळेल आणि तशाच पद्धतीने महाविकास आघाडीची सूत्र फिरत होती। परंतु 10 नगरसेवक जे माजी नगरसेवक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की आम्हाला या ठिकाणी आयात उमेदवार नको, जो उमेदवार द्यायचा तो आमच्यातून द्या। म्हणूनच या ठिकाणी अजितदादांची कोंडी झाली आणि या ठिकाणी नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली। या ठिकाणी महाविकास आघाडीला उमेदवारी राहुल कलाटे यांना मिळू शकली नाही, त्यामुळे राहुल कलाटे नाराज झाले आणि त्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याचं या ठिकाणी ठरवलं। खरं तर राहुल कलाटे कोण? तर राहुल कलाटे 1,12,000 मतं 2019च्या निवडणुकीमध्ये घेतली, परंतु या राहुल कलाटेने या निवडणुकीमध्ये लढू नये, अपक्ष म्हणून त्यांनी उभं राहू नये यासाठी स्वतः अजितदादा पवारांनी त्यांची भेट घेतली, त्यांना फोनवरती त्यांनी चर्चा केली। स्वतः उद्धव ठाकरे यांनी स्वतः राहुल कलाटे यांना फोन केला, अनेकांनी त्यांना फोन केला, परंतु राहुल कलाटे हे थांबले नाही। त्यांनी निवडणूक लढण्याची भूमिका ठाम ठेवली आणि ते निवडणूक लढले। राहुल कलाटेंना या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने जो पाठिंबा मिळाला तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा। स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः सभा घेतली, सभेला गर्दी झाली आणि आज आपण पाहतोय राहुल कलाटेंना 40,000पेक्षा जास्त या ठिकाणी मतं मिळालेली आहेत। खरं तर अश्विनी जगताप यांचा विजय झाला हे त्रिवार सत्य आहे, भाजप विजय झाला हेही नाकारून चालणार नाही। मात्र प्रश्न पुन्हा हाच येतो की ज्या चिंचवडचा विकास राष्ट्रवादी काँग्रेसने केला, पवारांनी केला, हे वारंवार सांगितलं जातं, त्या पवारांना, त्या राष्ट्रवादी काँग्रेसला चिंचवडकर का नाकारतायत? या ठिकाणी उमेदवार विजय करण्यामध्ये स्वतः अजित पवार कुठे कमी पडतायत? का अजित पवारांना राहुल कलाटे यांना शांत करून त्यांचे बंड जे त्यांनी केलेले ते थांबवणं शक्य न होतं का? वारंवार या ठिकाणी या निवडणुकीमध्ये एक गोष्ट पाहिल्या गेली की ज्या वेळेला पत्रकार परिषद असतील, ज्या वेळेला सभा असतील, मग स्वतः शरद पवार असतील, अजित पवार असतील, हे ज्या वेळेला व्यासपीठावरती किंवा पत्रकार परिषदेसाठी असतील
त्यावेळेला त्यांच्या शेजारी खुर्चीला लावून बसणारे मग या शहरातले माजी महापौर असतील, माजी आमदार असतील, हे जरी आपल्याला त्यांच्या शेजारी दिसत असले तरी किती लोकांनी मनापासून काम केलं हे देखील या ठिकाणी प्रश्नचिन्ह आणि ह्या लोकांची किंवा मतदारांची याच्यात शंका आहे किंवा ही चर्चा आहे की नाना काटे यांचं काम काही लोकांनी केलं नाही, पक्षातूनच काही लोकांनी त्यांना त्यांच्या विरोधात काम केलं असंही वारंवार म्हटलं गेलेलं आहे. पण या निवडणुकीचा आपण जर का बारकाईने विचार जर का केला तर अश्विनी जगताप यांनी ही लढवलेली निवडणूक त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी सहानुभूतीवरती लढवली होती. खरं तर चिंचवडच्या विकासामध्ये लक्ष्मण भाऊ जगताप यांचाही मोठं सिंहाचा वाटा राहिलेला आहे. गेल्या 35 वर्ष 40 वर्ष राजकारण करत असताना लक्ष्मण भाऊ जगताप यांचंही योगदान या शहरासाठी नाकारून चालणार नाही, हेच मतदारांनी या ठिकाणी अश्विनी जगताप यांना विजयी करून दाखवून दिलेलं आहे. नाना काटे विजय होतील, महाविकास आघाडी विजय होईल अशी संपूर्ण समीकरणं या ठिकाणी आखल्या जरी जात असली तरी राहुल कलाटे हेच शेवटी नाना काटे यांच्या विजयामध्ये अडसर ठरले असं 100% चित्र आता दिसतंय. जर का राहुल कलाटे अपक्ष उमेदवार नसते तर नाना काटेंचा विजय झाला असता असंही जाणकार या ठिकाणी बोलतायत. अजित पवार वारंवार सभा घेतात, वारंवार बोलतात, अनेक सभांमध्ये त्यांनी शहराचा विकास आम्ही केला हे सांगितलेलं आहे. परंतु ज्या पद्धतीने आता पराभव झाला आहे हा पराभव येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी धोक्याची घंटा आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल. जर का या ठिकाणी नाना काटेंचा अर्थात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला असता तर महानगरपालिका ज्या तोंडावरती येऊ घातलेल्या आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक कार्यकर्त्यांना एक नवसंजीवनी मिळाली असती, एक नवीन ऊर्जा मिळाली असती आणि या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला या महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी एक या ठिकाणी ऊर्जा निर्माण झाली असती असंच म्हणावं लागेल. परंतु नाना काटे या ठिकाणी 2014ला लढले तेव्हा ते 43,000 घेऊन मतं घेऊन त्या ठिकाणी पराभूत झाले आणि आत्ताच्या 2023च्या या पोटनिवडणुकीमध्ये देखील नाना काटे यांचा पराभव झालेला आहे. हा पराभव केवळ नाना काटे यांचा नाही तर हा पराभव अजित पवारांचा आहे, हा पराभव महाविकास आघाडीचा आहे, हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवडमधील शहराच्या पदाधिकाऱ्यांचा आहे असं या ठिकाणी प्रामुख्याने सांगावं लागेल. कारण ज्यावेळेला विजय होतो तो विजय एकट्याचा नसतो, तो टीमवर्कचा असतो. त्याच पद्धतीने जसा पराभव होतो तो एकट्याचा नसतो, तो त्याची जबाबदारी सगळ्यांनाच घ्यावी लागते. तर या ठिकाणी आत्मचिंतन करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांना निश्चितच आलेली आहे. जे कसब्यामध्ये काँग्रेसला जमलं ते चिंचवडमध्ये पवारांना का जमलं नाही हा आजचा आपला प्रश्न होता. या निवडणुकीमध्ये अजून जे काही बारकावे झाले, कारण ही निवडणूक पहिल्या दिवसापासून अगदी उमेदवारी अर्ज भरल्यापासून उमेदवारी मिळण्यापासून त्या आजच्या निकालापर्यंत आपला आव्हानाचं संपूर्ण या ठिकाणी कव्हरेज केलेलं आहे. प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही बारकाईने केलेलं आहे. आत्ता ही सुरुवात होती. आजच्या हिच्या विजयामध्ये तुम्हाला जे आम्हाला मांडायचं होतं ते मी या ठिकाणी माझं मत मांडलेलं आहे. उद्याच्या याच्यामध्ये नेमका बारकाईने अजून आपण अभ्यास करणार आहोत की नेमकं काय झालं, कुठल्या भागातून मतं कमी मिळाली, का मिळाली, पैशांचा पाऊस झाला आहे का, भावनिकतेवरती निवडणूक लढल्या गेली का, भ्रष्टाचाराचे काही मुद्दे होते का, अनेक मुद्द्यांवरती निवडणूक लढल्या गेलेली आहे. तुर्तास आपण फक्त पाहत राहा आपला आवाज. धन्यवाद.